लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत। गुड न्यूज, सर्वांना खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या ताईंनो, तुम्ही जे टेन्शन घेत होता 8वा हप्ता मला मिळेल का नाही, 8वा हप्ता तर तपासणीनुसार होणार आहे, कोणाची तपासणी होणार आहे याच्याबद्दल बऱ्याच ताईमध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तर आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। ताईंनो, काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 8वा हप्ता 100% मिळणार म्हणजे मिळणार, टेन्शन घ्यायची गरज नाहीये। लक्षात घ्या, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि बघा, या चॅनलवर सगळ्यात अगोदर लाडक्या बहिणीचे व्हिडिओ पडतात, एकदम खऱ्या बातम्या असतात, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं, लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे, त्याच्यामुळे चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवायचंय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार आहोत, 8वा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख देखील आता ठरलेली आहे। तुम्हाला त्या तारखेपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। लाडक्या ताईंनो, ज्यांना 6वा 7वा हप्ता भेटला नव्हता त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे, लक्षात घ्या। नंतर दुसरा म्हणजे 8वा हप्ता किती असणार आहे, 1,500 रुपये असणार आहे का 2100 रुपये असणार आहे याची देखील आता कन्फर्मेशन बातमी समोर आलेली आहे, लक्षात घ्या। नंतर पुढचं, कोणत्या जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू झालेली आहे, तपासणी कशी होत आहे, याद्या कशा येत आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये, एकदम पुराव्यासहित ते पण दाखवणार आहे। त्याच्यानंतर कोणत्या ताईची तपासणी होणार आहे, कोणत्या कोणत्या अशा ताई आहेत त्यांची तपासणी होणार आहे, आणि कोणत्या ताईंना 8वा हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लाडक्या ताईंनो, 8वा हप्ता 100% भेटणार म्हणजे भेटणार, सगळ्या ताईंना आनंदाची बातमी आहे, काळजी करायची गरज नाहीये। बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या, सर आता तपासणी सुरू झाली आहे, स्क्रुटिनी लागलेली आहे, अर्जांची छाननी व्हायली, मग आम्हाला हा 8वा टप्पा भेटेल का नाही, काळजी करू नका, 100% तुम्हाला भेटणार आहे। बातमी काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता दाखवतो, चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ताईंनो, व्हिडिओ थोडा पण थांबायचा नाहीये, खूप महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मी सांगत असतो, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला, काळजी करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की लाडक्या ताईंनो, बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या, त्या ताईंचं टेन्शन दूर करण्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना पाठवायचा आहे। चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघायची ती म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे लाडक्या बहिणींच्या याद्या पोहोचायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार ह्या याद्या आता या ठिकाणी काय झालेल्या आहेत, जिल्हा प्रशासनाकडे लाडक्या बहिणींच्या याद्या यायला सुरुवात झाली आहे। बऱ्याच ताईंना टेन्शन वाटायला सुरू झालं की सर आता आम्हाला या याद्यामध्ये आमचं नाव आलं तर काय प्रॉब्लेम होईल, आमची तपासणी कशी होईल। टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो, तुम्हाला 8वा हप्ता हवाय का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे, आणि हप्ता तुम्हाला 8वा हवाय का नाही, मागचे तुम्हाला हप्ते हवेत का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की लाडक्या ताईंनो, जिल्ह्यानुसार याद्या सुरुवात झालेली आहे, जिल्ह्यानुसार याद्या पडायला लागल्यात, त्याच्यामुळे सर्वांनी प्रत्येक ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं कमेंट टाकायचंय, नाव टाकायचंय, जिल्हा टाकायचंय, ह्या दोन गोष्टी मला पटपट सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। प्रत्येक ताईने जिल्ह्यानुसार सांगायचंय, कारण की मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यांची या ठिकाणी यादी समोर पण आलेली आहे। बाकीचे छोटे छोटे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांच्या पण आता याद्या त्यांच्या प्रशासनाकडे पोहोचलेल्या आहेत, त्यांची देखील तपासणी होणार आहे। पण बातमी समोर आली ती म्हणजे पुणे आणि मुंबई या ठिकाणची, तर पुणे आणि मुंबईला जास्त अर्ज आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि जिल्हा सांगायचंय, तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आपल्या चॅनलवर ज्या ज्या ताईंनी सबस्क्राइब करून ठेवलंय त्या प्रत्येक ताईला मी मदत करणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला नवीन आला असताना तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला, या ठिकाणी बघूया काय नेमकं अपडेट आहे पुण्यातील, बघा स्थिती नेमकी काय। सगळ्यात पहिली गोष्ट दाखवतोय पुणे जिल्ह्याची। पुण्याच्या कोणी ताई आहेत का एकदा लेक्चर मध्ये मला सांगायचंय, व्हिडिओ कोणी बघतात का पुण्याच्या ताई एकदा कमेंट बॉक्स मध्ये नाव आणि जिल्हा सांगायचा आहे। तुम्ही पुण्यातले आहात का एकदा कमेंट बॉक्स सांगा, किंवा तुम्ही पुण्यात नसताल तर कोणत्या जिल्ह्यातून बोलतात कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। लक्षात घ्या
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अर्जांची संख्या जर बघितली 21 लाख या ठिकाणी 11,991 म्हणजे जवळजवळ 21,12,000 अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले होते. किती? 21,12,000 अर्ज या ठिकाणी. बघा आकडा किती मोठा आहे, पुणे जिल्ह्याचा आकडा किती मोठा आहे बघा. जवळजवळ 21,12,000 या ठिकाणी अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. त्या अर्जांपैकी बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या, 11,12,000 अर्जापैकी या ठिकाणी 20,89,946 म्हणजे जवळजवळ बघितलं तर 20,90,000 अर्ज या ठिकाणी काय झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत. म्हणजे जवळचे वरचे जर पकडले 20-30,000 अर्ज त्यावेळेस कॅन्सल केले होते, स्क्रुटिनी असेल किंवा काही वेगवेगळ्या कारणानुसार ते अर्ज त्यावेळेसच कॅन्सल झाले. म्हणजे अर्ज आले होते या ठिकाणी 21,12,000, त्यातले मंजूर झाले 20,89,000 म्हणजे 90,000 अर्ज या ठिकाणी मंजूर झाले होते. लक्षात घ्या. आता ही पुण्याची आकडेवारी आहे, तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी पण अशीच तुम्हाला हवी आहे का? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे. 4 चाकी वाहने असल्याची बहिणी आहेत 75,100. बघा जवळजवळ या ठिकाणी बघितलं असेल, एक या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल किती अर्ज, 20,89,000 म्हणजे जवळजवळ 21 लाख अर्ज होते. 21 लाख अर्ज, 21 लाखापैकी 75,000 या ठिकाणी ताईंच्या घरी 4 चाकी वाहन आहे. अशा स्वरूपाच्या याद्या त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, 21 लाख ताईपैकी 75,000 ताईंची या ठिकाणी पडताळणी होणार आहे. आनंदाची बातमी ही आहे की जो पहिला हा टप्पा असणार आहे तपासणीचा, त्या तपासणीमध्ये सर्व सरसकट ताईंची या ठिकाणी तपासणी होणार नाही. ज्यांची या ठिकाणी यादीमध्ये नाव आहे 75,000 ज्या ताई आहेत त्यांचीच यादी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि त्यांचीच तपासणी या ठिकाणी होणार आहे. म्हणजे बाकीच्या ज्या ताई आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाहीये. जर तुमच्याकडे जुनं वाहन असेल तुमचं नाव असू शकतं, आता तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल यादीमध्ये तर तुमचं नाव येऊ शकतं. तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय तुमच्याकडे कुणाच्या घरामध्ये 4 चाकी वाहन कुणाच्या नावावर आहे का? कारण आता प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. त्यानुसार आता तपासणी देखील होणार आहे, पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येणार आहेत आणि तुमची तपासणी करणार आहेत. त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्समध्ये एकदा एक सांगायचं आहे, तुमच्या घरामध्ये कुणाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का? तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जे रेशन कार्ड आहे, त्या उत्पन्नाचा दाखला आहे, त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर किंवा रेशन कार्डवर ज्यांचे ज्यांचे नाव आहेत त्या नावामध्ये कुणाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का नाही, खरं खरं सांगायचंय. कारण आता याद्या समोर आलेल्या आहेत आणि ज्या ताईंची तपासणी होणार आहे त्या ताई जर असतील ह्या 75,000, प्रॉब्लेम कोणाचा आहे? 75,000 ताईंचा. बाकीच्या ताईंनी टेन्शन घ्यायचं नाहीये. आता तरी ह्या महिन्यामध्ये कुणी टेन्शन घ्यायचं नाहीये. फक्त 75,000 ताईंची या ठिकाणी तपासणी होणार आहे. पुणे जिल्ह्यामधल्या 75,000 ताईंची तपासणी होणार आहे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा ताई. आता बऱ्याच ताई याच्यातल्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगत असतील की सर आम्ही हे वाहन आमच्या व्यवसायासाठी घेतलं होतं, सर आम्ही हे वाहन आमच्या उपजीविकेसाठी घेतलं होतं, सर हे आम्ही वाहन आमच्या पोट भरण्यासाठी घेतलं होतं, हे वाहन आमचं 4 चाकी वाहन आमच्या उदरनिर्वाहासाठी घेतलं होतं, तर मग आमची या ठिकाणी तपासणी होणार का? आम्हाला लाडक्या बहिणीचा या ठिकाणी लाभ भेटणार का नाही? तर अशा स्वरूपाचा कुणाचा प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वांनी एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जे तुम्ही वाहन घेतलं होतं ते कशासाठी घेतलं होतं? 4 चाकी जर वाहन कुणाच्या घरात असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. यांच्या ज्या ताई मला कमेंट करतील त्यांची आपण यादी करून आपण सरकारकडे हा मुद्दा मांडणार आहोत. लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मी झटत राहणार आहे. बघा महाराष्ट्रामध्ये तुमचा हा लाडका दादा तुम्हाला एकटं पडून देणार नाही. तुमच्यासाठी मी सरकारकडे देखील मागणी करणार आहे, विनंती करणार आहे की ज्या ताई गरीब आहेत, ज्या ताईंना परिस्थिती नाहीये, ज्या ताई 4 चाकी वाहन आपल्या उपजीविकेसाठी घेत आहेत त्यांच्यावर तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा बंद करू नका. तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुमचं ज्या घरी 4 चाकी वाहन आहे का, आणि असेल तर तुम्ही ते कशासाठी घेतलं होतं? एकदा कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचंय. हा लाडका दादा तुम्हाला मदत करणार आहे. चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपली बघा जी माहिती देतोय व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत का? सर्वांनी छान छान कमेंट बॉक्स नुसार सांगायचं आहे. तुम्हाला मी माहिती देतो बघा, खूप छान छान माहिती तुम्हाला
तुम्हाला देतोय, तुमचं टेन्शन दूर करतोय. सगळ्यांना माहिती आवडत आहे का? लाडक्या दादाची एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तुम्हाला जर आवडत असतील व्हिडिओ तर लाईक करायचंय, शेअर करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.